माझ्या तुझीला हो तुझीला जीना माझ्या तुझीला सद्गुरुराज देऊजी मारे सद्गुरुराज देऊजी मारे रंतयाचे मंदिर माझ्या तुझीला आणि ज्याने आडवा केला तो कधी तुमच्या कामामध्ये कधी आडवा आला नाही. सुंदर असा जन्म आपल्याला मिळाला, तुम्हा आम्हाला मिळाला, काहीतरी आपलं सार्थक करण्यासाठी मिळाला. आज पहा आपल्या गावामध्ये सप्ताह बसला, किती आनंद निर्माण झाला सर्वेले. कालची भव्य मिरवणूक 12 महिने संसाराचा कामधंदा तर आहे, पण काही दिवस तुकाराम महाराज म्हणतात काही करा काळा काळी जाती वे काय घडी पुन्हा पुन्हा नाही. हा काला रोज होणार नाही, दिंडी रोज निघणार नाही. काही वेळ असा आहे जीवनामधला की वेळ काढा. आज पूर्वी फार थोडे लोक राहत होते, आज मोठ्या प्रमाणात लोक आपल्या गावामध्ये येतात. लहान लहानशा गावामध्ये कार्यक्रम भाकरे महाराज, पण आज भाकरे बाबाचं जर म्हणा मसोरा गावामध्ये एवढा भव्य काला झाला की 30 ते 35 हजार लोक होते महाराज. आणि साऱ्या गावात दिंड्या 90-95 दिंड्या, सगळ्या गावामध्ये एक उल्हास. त्या गावामध्ये त्याच दिवशी मुली याच्या, जावई याचे, नातेवाईक याचे, त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे भाकरे महाराजचा काला, त्यांच्या जीवनातला आनंद म्हणजे भाकरे महाराजचा काला. असे सद्गुरू आपल्या गावामध्ये जन्माला आले, या मातीमध्ये जन्माला आले. म्हणून आपल्या इच्छा नेहमीसाठी जेवढ्या प्रमाणात होते त्याच्याही पार झाला पाहिजे, कारण त्यांचे एवढे उपकार आहे भाकरे महाराजांचे. त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही. लोक म्हणतात कुठं आहे बा भाकरे महाराज, कोणतं गाव जन्मभूमी? पारडी गावात चांदणी बरडीत. गावातले भाकरे महाराज, कारंजा तहसील मधल्या पारडी गावामध्ये भाकरे महाराज. आता त्या दिवशी निखंडरावनं सांगितलं होतं मला एक उदाहरण. निखंडरावजी बबुलकार गाडी चालून राहिले, त्यांच्या गाडी मागे दुसरा एक व्यक्ती बसला, त्याचा गुरु दुसरा, निखंडरावचा दुसरा. मागचा माणूस मरण पावला, निखंडराव वाचून गेले. सद्गुरूने आपल्या माणसाला धक्का लागू दिला नाही, दोघांचा एक्सिडेंट झाला, धाडकन गाडीत पडले. असे अनेक उदाहरण आपल्याला भाकरे महाराजचे पाहायला मिळत. काय आज बी बाबा आहे, गेले नाही. लोक म्हणतात गेले नाही, महाराज गेले नाही. आज बी महाराज आहे तुमच्या आमच्यामध्ये, फक्त आपला भाव पाहिजे. बाबा म्हणाचे ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव. आज बी महाराज आहे. पण एकदा त्याच्या नावाचं भजन, हो हे जय बोला जय ज्याले टायफॉइड झाला, विषम जर झाला, त्याले कीर्तन आवडत नाही, भजन आवडत नाही. इथं बसायला 7 जन्माची पुण्याई पाहिजे. मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात असेल 7 जन्माची पुण्याई तरच माझ्या हरीचे नाव आवडेल, अन्यथा जन्म जन्म
तीन किलोमीटरवर खेडी गाव आहे. खेडी 3 किलोमीटरवर खेडीमध्ये आग लागली. भाकरे महाराजचं कीर्तन चालू खरसोली गावात. खरसोली गाव म्हणजे लटारे महाराजाची जन्मभूमी. भाकरे बाबांनी कीर्तनात आवाज दिला, खेडी पेटते गा, खेडी पेटते, धावत व्हा. ज्यावेळेस लोक धावत गेले तर 2-4 घर पेटून गेले होते म्हणते. तेथील मंडळीने उदाहरण सांगितलं की आमच्या इथं तुकडोजी महाराजचाही काला झाला होता. भाकरे महाराजांनी मोठा सप्ताह केला. महाराजांनी कीर्तनातून सांगितलं खेडी पेटते, धावत व्हा. एवढा अधिकार सद्गुरु भाकरे महाराजचा होता. म्हणून त्याचं भजन आहे महाराज, एक लक्षात ठेवा. धन्य असे सद्गुरु आपल्या जीवनामध्ये भेटले. हो जय जय गुरु महाराजा. म्हणे भाकरे महाराजचा, म्हटलं सांगा लवकर. झाडगावले कीर्तन होतं म्हणे भाकरे महाराजचं. 22,000 लोक जंगलात. आंब्याच्या झाडाखाली गाईचा कळप बसला आणि आग्या मोह उडला आणि सगळ्या गाईले डसला. गाई एवढ्या सैरावैरा पळत आल्या. झाली गाईच्या अंगाची भयंकर. साऱ्या सैरावैरा आल्या कुठं पळत. ज्या ठिकाणी भाकरे महाराजचं कीर्तन चालू होतं त्याच ठिकाणी पळत आल्या पुऱ्याच्या पुऱ्या गाई. महाराजांनी कीर्तनातून म्हटलं, गाईला त्रास झाला का म्हणे. गाईला त्रास झाला, गाईला त्रास झाला. पूर्ण गाई माश्या अलग होऊ द्या आणि गाई अलग होऊ द्या. माश्या अलग झाल्या, गाई अलग झाल्या. हाय अशी ताकद एखाद्यात, असं ऐकलं आम्ही कधीतरी. हे दृष्टांत आम्ही पाहिलं म्हणे महाराज भाकरे महाराजचं, की एवढ्या आग्याच्या माश्या गाई माग लागल्या, 6 मिनिटांमध्ये अलग केल्या. तेवढा अधिकार होता. जसा गजानन महाराजांच्या बोताल मोह लागला माश्या, पण त्याला डसल्या नाही. असंच भाकरे महाराजचं जीवन राहिलं. कोई भाकरे बाबा है आते जाते राम में तेरा नाम आते जाते रास्ते में तेरा नाम ओ महादेव पूरी भाकरे मामा आते जाते रास्ते तेरा नाम पुकारा आते जाते रास्ते तेरा नाम पुकारा गाँवों में जाती कीर्तन किया सर्व महिला पुरुष मंडळीला माहित आहे. चैन एसी आरामाचं जीवन जगले नाही. जंगला पहाडानं गरगर घुमले. भाकरीची पर्वा नाही केली तर पाण्याची पर्वा नाही केली. एवढं जीवन परिश्रमात लोक 15-20 हजार. अरे कार्यकर्ते कुठे गेले म्हणे इच्छे. ह्या माणूस कसा घुसला म्हणे अंदर दारू पिऊन. तुमच्या गावाच्या लोकांची अशी भावना आहे म्हणे, गाईले गोरे झाले पाहिजे, म्हशीले वगारी झाल्या पाहिजे. 2-4 लोक सोडले, 10-5 लोकांची अशीच भावना आहे म्हणे. लोकांनी 2 ओपन 4 लावला आणि दुसऱ्या रोजी 10 ओपन 5 लावला. एवढा घेतला सपाट्यानं विचारता सोय नाही, पुरी गरिबी दूर. एवढं वाणीमध्ये पावर होता. सहज बोलले.
ते संत सेवेचे महिमान ब्रह्मा विष्णू करती नमन. एकनाथ महाराजांच्या गुरुनी सांगितलं की जंगलामध्ये अमुक ठिकाणी जाऊन तपश्चर्या करा. एकनाथ महाराज तपश्चर्या करायला बसले. बाजूवाला शेतकरी होता. महाराज खाते काय? तो एक गडवाभर दूध आणून महाराज जवळ ठेवून द्यायचा. भजन झाल्यानंतर 2-4 तासाने एकनाथ जायचा घराकडे, रोज आणायचा. एक दिवस गोपाल कृष्ण भगवंतांनी डायरेक्ट दर्शन दिलं एकनाथ महाराजाला. त्याच ठिकाणी शेतकरी आला, त्याला पण दर्शन दिलं. एकनाथ महाराजांनी कृष्ण भगवंताला सांगितलं, महाराज भगवंता, याची पुण्य या शेतकऱ्याची, यानं रोज गडवाभर दूध दिलं. भजन आले तर मी आलो, पण याला दूध देऊन पाठवणारा कोण? तर भगवंत. आणि त्याच्यामुळे इथे एवढं मोठं भजन पूजन घडलं. म्हणजे संताचा संघ 5 मिनिटाचा का होईना झाला, डायरेक्ट गोपाल कृष्ण भगवंताचं दर्शन झालं. माईच्या हातात आहे चांगला पोरगा घडू नये. तुम्हाला एक सांगतो, शिवाजी महाराजाचं उदाहरण आहे का? शिवाजी महाराज 6 महिन्याचे होते. जिजाबाईने म्हटलं मीटिंगला जायचं आहे, मुलाला सांभाळतो, दासीला सांगितलं. शिवाजी महाराज खूप रडायला लागले. दासीनं दूध पाजलं, आपलं स्तनपान केलं मुलाने. तिकडून जिजाबाई आल्या. जिजाबाईने एक झापड मारली दासीवर. काय केलं मुलाले? स्तनपान, दूध कोण पाजलं? त्या दासीचं दूध पेल्या. या दासी दास नाही बनवत आहे, याले याले राजा बनवत आहे. मला दासीचं दूध पिऊन हा दास बनत. 2 बोट नड्ड्यामध्ये कुचकले, त्याची वांती करायला लावले आणि आपलं दूध पाजलं. दासीले म्हटलं, तुले वाईट वाटलं असं, मला शिवाजी महाराज घडवायचा आहे, मला वीर पुरुष बनवायचा आहे, जेणेकरून या देशाची सेवा करण असा महान माणूस बनवायचा आहे. म्हणून तुझं दूध पाजायची गरज नव्हती, दूध माझच पेला पाहिजे. म्हणून आईला अनुभव असला पाहिजे की आपल्या याच्यावर मुलगा कसा बनते हे आपल्या याच्यावर आहे. विठ्ठल करा रे बापानो साधन हरी दे. करा रे बापानो साधन. या संसारामध्ये सुखाचा विचार नाही कोठे. एका मुलाले बिचूट असला लहानशा, खूप रडून राहिला. वडिलांनी सांगितलं, बाबू दवाखान्यात चाल. पोरगा म्हणे मी नाही येत, खूप त्रास होऊन राहिला. वडिलांनी फोन लावला डॉक्टरले, डॉक्टर साहेब माझ्या मुलाले बिचूट असला, म्हणे आणा दवाखान्यात. म्हणे दवाखान्यात यायला तयार नाही. मग तू ये, तुला ड्रॉप लिहून देतो, 4 थेंब टाक, जिथं डसला तिथं आराम होईल. हा गेला, ड्रॉप आणला. बाबू म्हणे इथं कुठं डसला? तर म्हणे इथं खुट्याजवळ डसला बैलाच्या. त्यानं बैलाच्या खुट्याजवळ 4 थेंब औषध टाकलं. आराम झाला नाही. डॉक्टर साहेब 4 थेंब टाकायचे सांगितले, अजून आराम नाही. म्हणे आता 8 टाक, डबल डोज वाढून दे. 4 8 टाकले. म्हणे आता कसा आहे? म्हणे आताही आराम नाही. डॉक्टर साहेब म्हणे मला गॅरंटी आहे माझ्या औषधावर आराम होते म्हणजे होते, पण तुझं कुठेतरी चुकलं. डॉक्टर साहेब आले धावपळी करत. म्हणे कुठं टाकलं औषध? कुठं डसला? म्हणे इथं टाकलं खुट्याजवळ. डॉक्टर साहेब म्हणे मूर्खा, जिथं डसला तिथं टाकायचं सांगितलं, त्या जिथं टाकलं, जिथं नाही टाकायचं तिथं. आणि तशामुळे असं संतांनी आम्हाला सांगितलं. या अमर नाही बा, मग मराचा आहे का कठीण कठीण करून? अटॅक सपाट्यानं चालू आहे. अटॅक नावाची बिमारी नाही. आमचं जेव्हा टेन्शन वाढते, जेव्हा आम्ही भयंकर चिंतेत राहतो, म्हणून अटॅक येऊन राहिले. डॉक्टर, सायंटिस्ट, वैज्ञानिक लोक म्हणते हर माणसानं 100-150 डाव हसलं पाहिजे दिवसभरात. एक म्हातारा हसे नाही. पोरानं म्हटलं डॉक्टर साहेब याचं कसं करावं? म्हणे आम्ही आड होऊन जाईन काही दिवसानं. याले हसला पाहिजे या 5 डाव. त्याले क्लास लावले नागपूरले, कारण सवयच नाही. आम्ही आनंद विचार नाही कोठे. ज्याचं लग्न झालं तोही दुखी, ज्याचं नाही झालं तोही दुखी. लग्न होऊन मुलं नाही झालं तरी दुखी, आणि झालं बी पोरग आणि बापाले धरून आपटणार झालं तरी दुखी. ज्याच्याजवळ जमीन नाही तोही दुखी, हाय तोही दुखी.
मग कोण दुखी? एक राम का दास सुखी. ज्याले आनंद घेताय त्या जीवनातला काय भरोसा आहे? मिनिटाचा भरोसा नाही. अमर बाबू, आज दुःखाची गोष्ट आहे. आमच्या कारंज्यात 6 केसेस झाल्या फाशी लावून मारायच्या. 6 या 15 दिवसात. काय किंमत कळली तुम्हाला मनुष्य देहाची, दगडाची? एक डोळा विकत घ्या तर 10 लाखात भेटत नाही. एक वाल भेटत नाही. किडनी पुन्हा भेटत नाही. एवढा देह आम्हाला भगवंतानं फुकट दिला. इंद्रिय कोणी आत्महत्या करू नका, कसाही प्रसंग येऊ द्या. मुलगीले घेऊन पळाला, विहिरीत उडी टाकली दोघांनाही. अरे दोघही गेले हो. डबल हा जन्म भेटते का नाही भेटत काही गॅरंटी नाही आहे. देवानं वाल दिल्या, किडन्या दिल्या, डोळे दिले, हात दिले, पाय दिले, गोरा गोंत शरीर बनवलं, अक्कल दिली, बुद्धी दिली, सारं देऊन तुला जगामध्ये पाठवलं. तू फाशी लावून मरून राहिला रे भल्या माणसा. काय सांगावं रे, याच्या पलीकडलं दुःख नाही. लहान लहान 2-3 मुलं आहे आता. त्याची पत्नी गेली तर ह्या फाशी लावून मरून गेला. तिले म्हणे चालवो, घरी नाही आली असं म्हणणार. म्हणून महिला मंडळी, पुरुष मंडळी, अरे हा जीवन आनंदमय करा बरं. आता तुझी हाजी नका करू नाश, नका करू नाश. आयुष्य सकळाची माझे दंड, सकळाची माझे दंड. स्वतः उपाशी राहिली, 2 तास आपल्याला जेव घातलं. 30-30 वर्षाचे होऊन आपण मरून तर जातो, पण आई वडिलांनी जन्मभरासाठी रडून जातो. ते मरेपर्यंत तो क्षण नाही विसरत. माझा मुलगा, माझा मुलगा, माझी मुलगी करत करत आपला शेवट करते. म्हणून मी नेहमी सांगतो, त्या दिवशी अमरबाबू 30,000 लोक ते मसोऱ्याले, 30-35 एका पोरानं मायलेच मारून टाकलं. मला लग्न जाऊन नाही करून दे. आता माय काय करून, तू बदमाश आहे किंवा पोरीची टंचाई आहे. तो लग्न म्हणजे काही मार्केटले पोरी भेटते का विकत? पुण्याकडे कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेला पोराईनं. आमचं कसं, आमचं लग्न नाही होऊन राहिलं. काय करण कलेक्टर साहेब लग्नासाठी? आम्ही गर्भात मुली मारल्या एका काळात. 1000 मुला माग 840 मुली आहे फक्त. 160 पोरं रिकामे घुमणार आहे. चल संन्यासी मंदिर में. काय पर्याय आहे त्याच्यासाठी? एका पोरानं मायलेच मारून टाकलं. मला लग्न जाऊन नाही करून दे. आता माय काय करून, तू बदमाश आहे किंवा पोरीची टंचाई आहे. तो लग्न म्हणजे काही मार्केटले पोरी भेटते का विकत? पुण्याकडे कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेला पोराईनं. आमचं कसं, आमचं लग्न नाही होऊन राहिलं. काय करण कलेक्टर साहेब लग्नासाठी? आम्ही गर्भात मुली मारल्या एका काळात. 1000 मुला माग 840 मुली आहे फक्त. 160 पोरं रिकामे घुमणार आहे. चल संन्यासी मंदिर में. काय पर्याय आहे त्याच्यासाठी? एका काळात पोरगी झाली तर पोरगीच झाली माय, पोरगीच झाली बाई. आता पोरीवाले तुम्ही भाग्यवान आहे. 100 फोन तुमच्या घरी आहे, तरी पोरीचा बाप म्हणते यंदा नाही करत, पुढच्या वर्षी पाहिजे. पुढच्या वर्षी तरी लग्नाले हो नाही म्हणत. आज इतकी वाईट परिस्थिती आहे. शेतकऱ्याला कोणी पोरगी तर देतच नाही. तुम्ही ठरवून टाकलाय हिरो होंडा वाल्याच्याच घरी सोयरी करू, गाई चारणाऱ्याले तर तुम्ही देतच नाही. तोंड नाही पाहत त्याचं. म्हणून त्यावेळेस गोपालकृष्णानं गाई चारल्या. एक काय असा येणार आहे. तुम्ही पोरगा पहिले त्याच्या तोंडाचं वासपा, या किती गुणवान आहे. पंचांगात गुण भेटले 7 बोट कुचका, 3 बोट सरळ गेले तर खर्रा नाही खात, आणि 2च गेले, 3रा नाही गेला, समजा खर्ऱ्याचा पुजारी आहे पक्का. तोंड आवडते त्याच खर्ऱ्यानं. बाया काही काही खर्रा खायला लागल्या. भाऊ इकडे 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 आण 10 रुपयाचा. चिटोरे चिटोरे वावर खर्ऱ्याच्या पुढ्याचे. आणि हेच बाकरे महाराजांनी सांगितलं, व्यसन सोडा, व्यसन सोडा.